हाय फ्रेंड्स, मी इरा. आज आम्ही आलोय कराटेश्वर मंदिरात. तर चला मग. पायऱ्या उतरून आल्यावरच हे आहे औदुंब आणि त्याच्या समोरच आहे हे छोटंसं गणेश मंदिर. तर ह्या आहेत काळाच्या साक्षीदार ठरलेल्या दीपमाळा. तुम्हाला माहितीये का या मंदिराचा इतिहास? हे मंदिर एका गायीमुळे सापडलंय. तर एक गाय एका खडकावरील झुडपात जाऊन दूध देत असे हे तिच्या मालकाच्या लक्षात आले. तेव्हा त्याने पाहिले की ती एका झुडपात दूध देत आहे. त्याने ते झुडूप साफ केले. त्याला तिथे एक स्वयंभू शिवलिंग दिसले. हे आहे देवळाचे गर्भगृह आणि हे आहेत स्वयंभू शिवलिंग. हे स्वयंभू शिवलिंग ज्या दगडावरून मिळाले त्या खडकाचे नाव होते कराट आणि त्यावरूनच या मंदिराचे नाव पडले कराटेश्वर. या देवळाचं दुसरं आश्चर्य म्हणजे हा आहे मोठा दूरपर्यंत पसरलेला अरबी समुद्र, जो पूर्ण खाऱ्या पाण्याने भरलेला आहे. आणि त्याच्या समोरच आहे हा गोड्या पाण्याचा छोटासा झरा. आणि या ठिकाणी पाय धुवूनच मंदिरात प्रवेश करतात. कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ? मला नक्की सांगा.